चला, अभिषेक आपण शिकलो. अभिषेकाचे विभिन्न प्रकारचे अर्थ आपण पाहिले. सगळ्यांचं अटेन्शन मला माझ्याकडे हवं आहे. आयांनो, वडिलांनो, लेकरं आपापले सांभाळ, बाकीचे सगळे माझ्याकडे बघा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, बोलो यीशु मसीह की. एक अर्थ सांगा अभिषेकाचा. अभिषेक म्हणजे वेगळा केलेला. व्हेरी गुड. आता ही आणखी गोष्ट त्याच्यामध्ये ॲड करतो जी तुम्हाला गरजेची आहे. तर जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याचं सिरीज शिकाल तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मदतच्या होणार आहेत. आणि जेव्हा अभिषेक केला जातो, जेव्हा अभिषेक म्हणजे वेगळं करणे. ऐकताय मला? एका ठराविक सेवेसाठी वेगळं करणे. जी साक्ष आपण आता पालखीमाईकडनं ऐकली. अनाथांमध्ये काम करायची सेवा दिली, हृदय दिलं म्हणजे वेगळं केलं त्या कामासाठी. कुडी लोकांमध्ये काम करायचं, त्या कामासाठी पण वेगळं केलं, अनॉइंट केलं देव. म्हणजे परमेश्वर काय करतो, विभिन्न प्रकारच्या मिनिस्ट्रीज आहेत, त्या प्रत्येक मिनिस्ट्रीकरता प्रत्येकाला वेगळं करतो. आणि वेगळं केल्याबरोबर अभिषेकही देतो. म्हणजे अभिषेकासंगती सामर्थ्य ही पुरवतो पवित्र आत्म्याचं. ते करण्याची कृपा देतो, कुवत देतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून मी एक गोष्टीचा विचार करत होतो की अभिषेक करत असताना शास्त्रामध्ये एक विशेष प्रकारच्या घटना घडत गेल्या. जेव्हा शौलाला अभिषेक करायचा होता शमूएलाच्या द्वारे. शमूएल कोण आहे माहिती का? हन्नेचा मुलगा, हन्ना आणि एल्काना यांचा मुलगा शमूएल, जो पहिला शास्ता आणि पहिला संदेशता इस्रायला होता. ज्याने पहिला राजा नेमला तो म्हणजे शाऊल. आणि शौलाला नेमताना त्याने तेलाची कुपी घेतली आणि त्याच्या डोक्यावरती उचलून त्याला राजा म्हणून घोषित केलं. कालांतराने प्रभू म्हटलं, लोक म्हटले की आता आम्हाला शाऊल नको, दुसरा राजा हवाय. वचनामध्ये म्हटले की मग शाळेचा सगळ्यात धाकटा मुलगा, सगळ्यात छोटा, जो की निपुण नाही, प्रावीण्य मिळवलेलं नाही युद्धामध्ये, तो. बाकी सगळे कसले योद्धे होते भाऊ त्याचे, युद्ध मैदानामध्ये पण होते. देव म्हटलं ह्यांच्यामधलं कोणीच नाही. ही गोष्ट किती भयानक आहे ना. हॅलो, ऑलरेडी युद्धभूमीवर आहात, युद्ध करा, परंतु असं एक निरोप येतो की तुम्ही कोणीच युद्धासाठी केपेबल नाही. अरे मग हे कशासाठी थोडं सगळं आम्ही म्हणजे श्रम घेतले, बॉडी बनवली, एक्सरसाइज केल्या, शिकलो कशा प्रकारे आम्ही हत्या चालवले, ते कौशल्य आम्ही प्राप्त केलं. पण प्रभू काय म्हणतो की यू नेव्हर डिझर्व दिस. वचनामध्ये म्हटले की कुणी आहे का एखादा तुझ्या घरामध्ये आणखी? हा म्हणे धाकटा आहे. तो कुठं आहे? त्याला बोलव. म्हणे तो तिकडे, त्याचं काम रानामध्ये मेंढर चारणं. वचनामध्ये म्हटलं त्याला बोलून आण. तो दूर आहे, तोच देवाचा आत्मा शमूएलास म्हणाला, उठ, वाचतो, ह्याला अभिषेक कर. शमूएल उठला, सिंग घेतलं, त्याच्यावरती ओतलं आणि त्याला अनॉइंट केलं. वय वर्ष 14-15 असावं. नंतर तो गादीवर बसला. कालांतराने एक प्रश्न उभा राहतो की अभिषेकासाठी तेलच का वापरलं गेलं, दुसरं कोणती वस्तू का नाही वापरली? पाणी का नाही वापरलं? किंवा आणखी दुसरी एखादी ऑब्जेक्ट्स का नाही वापरलं गेलं? वाई ऑइल? जेव्हा त्याचा अभ्यास आपण करतो किंवा तेव्हा स्टडी आपण करतो तेव्हा बायबल काही गहन गोष्टी स्पष्ट करतं की देवाने अभिषेकासाठी तेलाची निवड केली, कारण तेल हे पवित्र आत्म्याचे, देवाच्या उपस्थितीचे, उपचाराचे, प्रकाशाचे आणि वेगळे करण्याचे प्रतीक आहे. तेल कशाचं प्रतीक आहे? माझ्या मागे म्हणा. तेल हे पवित्र आत्म्याचे, देवाच्या उपस्थितीचे, उपचाराचे, प्रकाशाचे आणि वेगळे करण्याचे प्रतीक आहे. आणि तेलामध्ये अनेक प्रकारचे गुण म्हणजे जे आध्यात्मिकतेकडे आम्हाला दर्शवितात ते दडलेले आहे. बरं, त्या तेल म्हणजे कोणतंही तेल नाही. खोबरेचं तेल किंवा अजून विभिन्न प्रकारचे तेल आहेत, त्याचा वापर नाही केलेला बायबलमध्ये. एक ठराविक विशेष स्पेसिफिक ऑइल इज बिंग युज्ड टू अनॉइंट समवन, अनॉइंट दी प्रॉफिट्स अँड दी किंग्स and the judges and everyone. म्हणजे प्रत्येकाला अभिषेक करताना एकच तेल वापरले, ते म्हणजे म्हणा ना कोणतं तेल? का बरं? जैतून.
काहीतरी कारण त्याच्या मागे आहे ना. जैतूनच या बरं आंटी. जैतून हे आपल्या भागात येत पण नाही ते झाड, ते त्या वातावरणामध्येच येतं. आणि आज सगळ्यात महागडं तेल म्हणतं ना जगात. म्हणजे अभिषेक हा महाग आहे. अभिषेक हा खूप हाय लेवलचा आहे, परंतु अभिषेक करण्यासाठी कुणाला तरी पायमोठ किंमत पण द्यावी लागते. कुणीतरी असं म्हटलंय अभिषेकासाठी किंमत मोजावी लागते, सहज नाही मिळत. पण धन्य आहे न्यू कव्हनंट चर्च, काही न करता फ्रीली मिळालं. काही नाही करता म्हणजे तुम्ही काही नाही करता मिळालं. ख्रिस्ताने फार मोठी किंमत दिली, त्यासाठी मोठी किंमत मोजली स्वतःची. आता तेलाविषयी जर आपण थोडक्यात बारकाईने अभ्यास केला तर तेल का, त्याच्या आधी एक जनरल क्वेश्चन मला करतो जो खूप इंटरेस्टिंग आहे. येशू ख्रिस्त धरून दिला जाणार होता त्या रात्री तो एका ठिकाणी प्रार्थनेला गेला. ते ठिकाण कोणतं? हा नाही कोणतं मागे परत सांगा का बरं गेत्सेमने बागच का निवडली? असं म्हणतात यरुशलेममध्ये आणखी 2 बागा होत्या. ऐकताय का? आणखी एक बाग थग्याची बाग तिला म्हणतात. तिसरी बाग राजाची बाग, द किंग्स गार्डन. 3 गार्डन होते. आणि थग्याची जी 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 बाग होती ती येशूच्या अगदी कबरेच्या जवळ होती. पण तिथे पण तो गेला. तो गेला कुठे? पाप सुरुवात कुठून झाला? जगात. जगात पापाचा आरंभ कुठून आहे? कोणत्या बागेतून? हो, म्हणून बागेत थोडस जातालच जपून जा, है ना. तिथं आला होता असं पडणार. बागेतूनच सुरुवात झाली आणि बागेतूनच त्याला एंड करायचं होतं. आमेन. गेत्सेमेनचा अर्थ मी शोधत होतो आणि गेत्सेमेन किंवा गेत्सेमेने हा जो शब्द आहे तो अरबी किंवा हिब्रू शब्द आहे गेत शेमनीम. गेत शेमनीम हा शब्द आहे आणि गेत शब्दाचा अर्थ होतो, ऐकताय का मला, दाबण्याचे यंत्र. गेत शब्दाचा अर्थ काय आहे? दाबण्याचे यंत्र किंवा तेल काढण्याचे घाण, ज्याला आपण घाणा म्हणतो. आणि शेमेचा अर्थ आहे, शेमेला म्हणतात, शब्द वापरला गेलाय जैतून. गेत्सेमेन म्हणजे काय दाबायचं ठिकाण? अरे बाप, कळलं का? गेत्सेमेन म्हणजे काय? ते ठिकाण ज्या ठिकाणी जैतूनाला दाबलं जाईल, प्रेस केलं जाणार. प्रेस. बरं, तेल कसं निघतं? पटकन असं दाबल्यावर का ठेचावं लागतं? डेड करावं लागतं त्या बीला. कम्प्लिटली चेंदा मेंदा होतो, कम्प्लिटली एकदम त्याला ठेचून टाकायचं आणि मग त्याच्याबद्दल तेल बाहेर येतं. येशू ख्रिस्ताने थडग्याची बाग, राजाची बाग निवडली नाही. त्याच्यामध्ये रेफरन्स पण आहे बायबलमध्ये, थडग्याची बाग आणि राजाच्या बागेचे रेफरन्स पण आहेत. पण वेळेअभावी तिकडे आपण जाणार नाही. मग तुम्हाला हे म्हणायचंय, मग तिथे त्याने गेत्सेमेन बाग निवडली कारण का? त्याला माहित होतं की जैतून दाबण्याचे ठिकाण गेत्सेमेनाला म्हणतात. इथे जैतूनचं बी त्याचं घाणाद्वारे तेल काढलं जातं. असं का? आणि चोजन द सेम प्लेस, कारण स्वतः प्रभू येशू ख्रिस्त जैतून आहे आणि लवकरच तो ठेचला जाणार आहे. या यहुदी लोकांना असतं. ऐकताय का? ही किंमत दिली का? तर मंडळनं त्याच्या अनुयायांना अभिषेक प्राप्त व्हावा, सामर्थ्यही मिळावं. तुम्ही एखादं काम जे करत आहात ना, आपल्या कौशल्यावर, आपल्या प्रावीण्यावर, आपल्या ज्ञानावरती नाही मंडळी. आपण कोणतीच गोष्ट स्वबळावरती करू शकत नाही जोपर्यंत ख्रिस्ताची कृपा आम्हाला बघत नाही. प्रेज द लॉर्ड. नेहमी त्याचा उल्लेख मी करतो. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण करावं. मध्यरात्री पहाटे त्याचं चौकशी सुरू झाली आणि जेव्हा त्याला कळलं, त्याला उघडं केलं. लिटरली तो नग्न होता बरं का. कोणतंच वस्त्र अंगावरती नव्हते आणि मारणारे काही विचार करून मारत होते, फक्त मारत होते. आणि एकही त्याच्या शरीरामधला भाग नव्हता जिथे इजा झाल्या नव्हत्या आणि जखमा नव्हत्या. इनफॅक्ट खूप साऱ्या होत्या. प्रेज द लॉर्ड. ऐकाय का मला?
स्कॉलर म्हणतात येशूच्या शरीरामध्ये 11 पॉइंट काहीतरी रक्त होतं क्रूसावर गेलं तेव्हा. आणि अभ्यास बायबल सांगते जेव्हा भाला भोसकला शेवटचा तेव्हा रक्ताचा थेंब आणि ही किंमत तुम्हाला अनॉइंट करण्यासाठी ख्रिस्ताने दिली. टाळ वाजू दे प्रभूसाठी. एवढं मोठं काम त्यांनी केलेलं आहे का तर मी अभिषिक्त व्हावं, मी अभिषेकाने भरलं जावं. काही लोकांना कळतंय का काय चाललंय, आपण काय टीच करत आहे. मी हे तो ॲक्च्युली हे अशा टीचिंग्स मेनली सेमिनारमध्ये देतात पाळा लोकांच्या, कारण सेवा करताय तुम्ही. कुटुंबातले बहिणी काही हाऊसवाईफ्स आहेत, काही बंधुवर्ग छोटे मोठे जॉब करतात, परंतु एक लक्षात ठेवा प्रत्येकाच्या लाईफवर देवाचा कॉल आहे. म्हणा माझ्यावर देवाचं पाचन आहे. पण जर तुम्हाला पाचारण कळालं तर काम पण करायचं. आणि लक्षात ठेवा ते काम करण्यासाठी आहे तुम्हाला मदतनीस. देव आहे तुमच्या संगती. त्याने आपला आत्मा तुम्हासाठी दिला आहे जो तुम्हाला प्रत्येक क्षणी सहाय्य करण्यासाठी समर्थ आहे. पहिली गोष्ट हे तेल का वापरलं जातं अभिषेक करण्याकरता, त्याविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे. काय गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तेल हे पवित्र आत्म्याचे प्रतीक आहे. जुन्या करारामध्ये तेल हे पवित्र आत्म्याचे दृश्य रूपातील चिन्ह होते. ऐकताय का मला? दृश्य रूपाचं म्हणजे दिसायचं ते लिटरली. तेल आणलं कुप्पीमध्ये, ते ओतलं गेलं, सिंग घेतला, ओतलं गेलं आणि अंगभर ते सगळं तेल कुठपर्यंत जातं होतं माहिती आहे का? 133 स्तोत्र काढा, स्तोत्र 133 काढा, 2 वचनापासून पुढे बघा. कुठं ओतलं ते? मस्तकावर ओतले. पुढे नाही, परत तेच वचन. मस्तकावर ओतले, मस्तकावर ओतले, तिथून ते दाढीवर आले आणि पुढे वस्त्राच्या शेवटापर्यंत म्हणजे पूर्णपणे तो त्या तेलाने ओला चिंब भरला जात होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या पद्धतीनं अभिषेकाची पद्धत किंवा अशा प्रकारे अभिषेक जुन्या करारामध्ये केला जात होता. जर आपण माझ्या सांगते 1 शमूएलकडे याल 16 आणि 13 वाचा पटकनी. 1 शमूएल 16-13. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्याचा अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला. आमेन. ऐकताय का मला? अहो, येथे तेल स्वतः सामर्थ्य नव्हते, ते पवित्र आत्म्याच्या आगमनाचे प्रतीक होते. म्हणा तेल हे स्वतः सामर्थ्य नाही, ते पवित्र आत्म्याच्या आगमनाचे प्रतीक आहे. इथे पवित्र आत्मा त्याच्यावरती तर काय म्हटलं, जेव्हा त्याला अभिषेक केला म्हणजे त्याच्या, ते वचन खूप इंटरेस्टिंग वाटतं. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये, त्याला कोणामध्ये? हॅलो, तुमच्या पण कुटुंबात तुमच्यापेक्षा चांगले बोलणारे आहेत, चांगले दिसणारे असतील, चांगले कमवणारे असतील, चांगले टॅलेंटेड असतील, परंतु तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हीच का? हे फार विशेष आहे. भावांमध्ये जे बाकीचे होते पण देवा ते नको होते, कारण त्यांनी बडाही मारले असते की हे युद्ध आम्ही जिंकले आमच्या शक्तीवर, एवढा आम्ही अभ्यास केलाय ना. देवा ते हवे जे प्रवृत्ती डिपेंड आहेत. त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला. जोराने म्हणजे द पॉवरफुल स्पिरिट ऑफ गॉड बिगॅन टू लीड द लाईफ ऑफ डेव्हिड. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्हाला तेलाचा अभिषेक केला जातो तेव्हा तुम्ही तुमचे राहत नाही. एक मिनिट वाचा आणखी, लूक 4:18. यस, फास्ट. लूक 4:18. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला अभिषेक केला आणि मग तो सेवा दिली. कोणासाठी कसल्या प्रकारची सेवा आहे
पुन्हा सांगेल, पहिली गोष्ट, तेल पवित्र आत्म्याचे प्रतीक आहे. अभिषेक म्हणजे देवाच्या आत्म्याने आम्हाला सामर्थ्य प्राप्त करून दिलं आहे. प्रेज द लॉर्ड. चर्च, विदाऊट तुम्ही त्या अनॉइंटिंगच्या, विदाऊट त्या सामर्थ्याच्या तुम्ही कोणतीच मिनिस्ट्री करू शकत नाही. काल बायबल कॉलेजमध्ये ना मी मुलांना एक महिनाभर टीच केलं उपदेशतंत्र. आणि काल ज्युनियर सरमन होतं त्यांचं बायबल कॉलेजमध्ये. प्रत्येकाला एक टॉपिक दिला होता आणि मग त्यांनी घरी येताना त्यांना टीच केल्याप्रमाणे एक संदेश तयार करून आणला आणि ते बोलले. कोणी 5, कोणी 10 मिनटं, कोणी 15 मिनटं, कोणी 18 मिनटं बोलले. विचारलं की तुम्ही स्वतःला मार्क द्या तुमच्या प्रचाराचे. 10 पैकी तुम्ही स्वतःला किती मार्क द्या? एक म्हणे स्वतःला 1 मार्क, एक म्हणे 4 मार्क, एक म्हणे 5 मार्क. म्हटलं का? म्हणजे सर तिथं गेल्यावरती आम्हाला भीती वाटली, कळलं नाही कसं बोलायचं, आणि जे पॉईंट आणले ते सगळे विसरून गेलो. तुम्ही समोर बसलेले होते, शूटिंग पण चालली होती, सगळं विसरलो होता, काय बोला पाहिजे काहीच कळना. तर मग झालं, बरेच गडबडले देखील, पण बोलले चांगले, मुद्दे होते, थोडेसे भरकटले, बोलले. असं का झालं? का झालं असं? पुढच्या संडेला मी तुम्हाला तरी म्हणतो की तो राहा आणि प्रीचिंग करा. आता तुलाच म्हणतो, मी चर्च येत असतो मग तेव्हा हे ना, इथं राहून बोलणं अवघड नाहीये जर मी अभिषिक्त आहात. जर तरचा विषय आहे म्हणून तुम्हाला ती खात्री करून घ्या. येस, आय एम अनॉइंटेड पास्टर. मी अभिषिक्त आहे. माझ्या देवाचा आत्मा खूप मोठ्या प्रमाणात संचारलेला आहे आणि माझ्यावर तेलाचं अनॉइंटिंग झालंय. तेल म्हणजे सामर्थ्य नाही बरं का, पुन्हा सांगतो. सामर्थ्य पवित्र आत्म्याकडून येतं, ते त्याचं चिन्ह आहे, दृश्य रूपात चिन्ह जुन्या काळामध्ये ज्याचा वापर आम्हाला झाला आवाज मिळतो. दुसरी गोष्ट तेलाविषयी सांगत आहे. तेल वेगळे करण्याचे चिन्ह आहे. काय करण्याचे? वेगळं. निर्गम 30 आणि वचन 29. जेव्हा याजक, राजा किंवा पवित्र वस्तू अभिषिक्त केल्या जात असत तेव्हा त्यांचा सामान्य वापर न संपून त्या देवासाठी वेगळ्या केल्या जात होत्या. रीड. त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमपवित्र ठरतील. त्यांचा स्पर्श ज्यांना होईल ते पवित्र होते. बापरे, आमेन. हॅलो. तेल आम्ही प्रत्येक दिवशी वापरतो. आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही तेलाचा वापर करतो की नाही? खाण्यासाठी, स्वतःच्या डोक्याला लावण्यासाठी. तेल हे एक अविभाज्य घटक आहे आमच्या प्रत्येकाच्या जीवनात. परंतु बायबलच्या कन्सेप्टनुसार ह्या तेला देवाने काय म्हटले बघा, की तू त्यांना पवित्र कर म्हणजे ती परमपवित्र ठरतील आणि जो कोणी त्यांना स्पर्श करेल ते पवित्र बनतील. म्हणजे तेल वेगळे करण्याचे चिन्ह आहे. चर्च, जी सेवा तुम्हाला देवाने दिली आहे, ज्या प्रभूने तुमच्या खांद्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या, तुम्हाला तेलाचा अभिषेक केला म्हणजे देवाने तुम्हाला त्या ठराविक कामासाठी सेवेकरता, त्या ओझ्या करता वेगळं केलेलं आहे. ही पोर इज अनॉइंटिंग ओव्हर युअर लाईफ विथ द साइन ऑफ ऑइल. आणि ते तुम्ही आणि मी समजून घेणं गरजेचं आहे. तेलाने अभिषेक म्हणजे ते आता देवाचे आहेत, माणसाचे राहत नाही. पूर्वी दावीद होता, अभिषेक होण्या अगोदर जेव्हा दावीद अभिषेक झाला तेव्हा तो देवाचा बनला. म्हणा, देवाचा बनला. म्हणजे तेल कशाच प्रतीक आहे? पवित्र आत्म्याचं. मग जेव्हा पवित्र आत्म्याचं तेल त्याच्यावरती ओतलं, मग हा कोणाचा झाला? आता देवाचा, पवित्र आत्म्याचा बनला. म्हणजे अभिषेक हा समर्पणाचा एक वेगळा संकेत आम्हाला देतो की यस, दावीद त्याच्यानंतर पण मेंढर चालत होता. अभिषेक नंतर मेंढर चालले असतील कदाचित, परंतु वचनामध्ये काय वाचतो की गॉड हॅज इलेक्टेड हिम, कॉन्सिक्रेट हिम फॉर द स्पेसिफिक वर्क अँड द मिनिस्ट्री. आज तुम्हाला आणि मला एक लक्षात ठेवा, चर्चची वाढ ही पाळकाच्या द्वारे नाही होते. चर्चची वाढ ही मंडळीच्या द्वारे होते. मग तुम्हाला आणि मला जाऊन बाहेर मंडळी वाढावी लागेल. त्या हे समजून घ्या, यू आर अनॉइंटेड, यू आर स्पेशल, यू आर युनिक. आमेन. तेल हे आम्हाला वेगळं करतं. वेगळं म्हणजे पवित्र करते आणि सगळ्या प्रकारची अपवित्रता आमच्या ठाई राहत नाही. म्हणा, माझ्या ठाई अपवित्रता नाही. प्रेज द लॉर्ड.
देवताच लोकांचा वापर करतो बरं का, जे अशा प्रकारे अनॉइंट झालेले आहेत वचनाप्रमाणे, आणि गॉड युजेस देम फॉर हिज ग्लोरी. तिसरी गोष्ट तेल. एक्झॅक्टली काय तेल? बायबलमध्ये आम्ही वाचतो की तेल हे उपचार आणि पुनर्स्थापनेचे देखील प्रतीक आहे. तेल, जे तेल अभिषेकासाठी वापरतात ते उपचार आणि पुनर्स्थापना. वाचूया यशाया 1 आणि वचन 6. यशायाचा ग्रंथ 1 अध्याय वचन 6. पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही. जखमा चेंदरलेले व पुवळलेले घाय आहे. ते कोणी पिळून काढीत नाही, त्यावर कोणी पट्टी बांधत नाही, कोणी तेलाने नरम करीत नाही. कशाने जखमा बऱ्या होतात? ऐकताय का मला? एखादी जखम जर आपली सुकत आली तर आपण तिला काय लावतो? का बरं? ती काय बनावं? शेवटी काय म्हटलंय? नरम बनावं. म्हणजे तेलाचा वापर हा उपचारासाठी देखील केलेला आहे. उपचाराकरता आणि पुनर्बांधणी करता. म्हणजे प्राचीन काळात लोक तेल एका औषध म्हणून वापरत होते. आणि इवन त्या काळात येशूच्या नाही का, तो आर्दमेला व्यक्ती भेटला माहिती आहे ना, आणि मग चांगल्या शंभरोने त्याला उचलला आणि होता शाळेत निघाला, त्याला तेल लावलं. बायबल सांग का तर जखमा त्याच्या लवकर भराव्या. सी किती पॉवरफुल आहे. तुम्ही बरेचसे लोकांना आपल्या जुन्या जीवनातल्या जखमा घेऊन अजून पण जीवन जगतात. तर तुम्हाला मला हे म्हणायचं आहे, आनंदाची गोष्ट ही आहे, ख्रिस्ताने आपला कैवारी पाठवून जखमा बरा केलेल्या आहेत. एवढंच नव्हे, तुला अभिषेक पण त्याने केलेला आहे. याकोब 5:14 पण आपण वाचूया प्लीज. याकोब 5:14. तुमच्यापैकी कोणी दुःखनाहीत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे. का असं म्हटलं? हॅलो, एक ठिकाणी म्हटलं शब्द मात्र बोल देवा तो बरा होईल. इथे म्हणतोय की तेल घ्या, त्यांना लावा, अप्लाय करा, आणि बघा तेलाच्या द्वारे देखील मिराकल होतात. ऐकताय का मला? जर एखादा दुःखनाहीत आहे, तेल घे, त्याच्या डोक्यावरती लाव आणि ओनवून प्रार्थना कर की देवा त्याला बरं कर. लोकांनी आता तेल बाटलीमध्ये विकायला सुरुवात केली. प्रार्थनेचं तेल खूप सामर्थ्याच घ्या. त्या किमती पण फार मोठमोठ्याला आहेत, 10,000 15,000. हॅलो, मग यांनी होतंय का की यू आर सेलिंग द अनॉइंटिंग, जे काही विकलं जात नाही, तुम्ही विकता देवाच्या अभिषेकाला. अहो वचनामध्ये काय म्हटलंय? तुमच्यापैकी कोणी आजारी असेल तर त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे. वडील मंडळी किंवा पालक बोलवावा आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावून कळकळीची ओनवून प्रार्थना करावी की देवा हा व्यक्ती पटकन बरा होईल. तेल हे उपचारासाठी वापरलं गेलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट पुनर्स्थापना, म्हणजे जर एखादा व्यक्ती आजारी आहे, तो बरा झाला, ही बिकम हेल्दी नाव, पुनर्स्थापित झाला तो, ते त्याचा अर्थ होतो. आणि हे तुम्ही आणि मी समजून घेणं फार गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे जे मुद्दे सांगतोय का, हे मुद्दे अभिषिक्त व्यक्तीच्या लाईफमध्ये दिसतात बरं का, आम्हाला दिसणारच. चौथा पॉइंट, तेल प्रकाश निर्माण करते. निर्गमनाचा 27 अध्याय आणि वचन 20. तू इस्रायल लोकांना अशी आज्ञा कर की दीप नित्य जळत राहावा, म्हणून त्यांनी दीप वृक्षासाठी जैतुनाचे हातकुटीचे निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे. कोणते तेल? हातकुटी म्हणजे चांगलं हाताने कुठलं हे ना. त्याच्या आधी तुम्हाला सांगू का मी, बायबलच्या काळात, जुन्या काळामध्ये दिवे तेलाने पेटवले जात होते बायबलच्या काळात. आणि ते तुमच्या काळात दिवे कसे पेटवायचे? घासले ना, रॉकेलवरती पेटवायचे. बऱ्याचशा गावात अजून पण आहे ती पद्धत. आता आय मीन रॉकेल सध्या पाहायला भेटत नाही, पण ते रॉकेलवरती पण पेटवले जायचे. पण शास्त्रामध्ये दिवे, तेल हे प्रकाश निर्माण करतं असं बायबल सांगतं. आणि हा एक कडक नियम होता की ऐका, निवास मंडपामधल्या पवित्र स्थानामधल्या दीप वृक्षाचे एकही दिवा 7 पैकी 20 कामा नये.
सातत्यानं दिवे जळत राहावेत. चिमटा सोन्याचा होता, ते वातवर करायला, आणि याजकाने सकाळ संध्याकाळ जायचं आणि तेल ओतायचं त्याच्यामध्ये. दिवा जर विजला तर याजक विजला. कडक नियम होते, कारण तिथे प्रकाश असावा, देवाच्या सानिध्यामध्ये पवित्र स्थानामध्ये प्रकाश असावा. याचा अर्थ काय? इस्रायल लोकांना प्रभूने सांगितलं की हात कोटीचे निर्मल तेल तुझ्याकडे घेऊन यावे. दीप वृक्षासाठी ते युजलं होतं, कारण प्रकाश इथे असावा. तेलाशिवाय दिवा जळू शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय विश्वासणाऱ्यांचे जीवन आध्यात्मिक प्रकाशमय बनत नाही. म्हणजे जो व्यक्ती अनॉइंटेड आहे ना चर्च, तो व्यक्ती अनेकांच्या लाईफसाठी प्रकाश बनलेला असतो. तुम्ही फॉर एक्झाम्पल आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जॉब करताय, ठीक आहे, आणि दुसरे तुमचे फ्रेंड्स दारू पितात, सिगारेट पितात, मूवीज बघतात, नको त्या गोष्टी करतात, पण तुम्ही करत नाही. तो म्हणतो की तू का करत नाही सगळं हे? तुम्ही सांगता की मी ख्रिस्ताला मानतो. हा आहे तुमचा प्रकाश त्यांच्यावरती पडलेला, आणि ते तुमच्याशी हमेशा त्याच औदार्यानं बोलणं की अरे बापरे, हा व्यक्ती बदललेला आहे. म्हणजे अंधकाराच्या ठिकाणी प्रकाशाचं काम कोण करते? दिवा. आणि मत्तई 5:14 काय म्हटले प्रभू येशू ख्रिस्ताने? ती उपमा प्रकाशाची कोणाला दिली आहे? तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आता आपण गीत गायलं ना, मैं कोण खरीदा हूँ, जगत की ज्योती हूँ, नमक हूँ पृथ्वी का. हे घोषणा आहे चर्च. आणि तेलाचं काम आहे प्रकाश निर्माण करणं. हॅलो, अभिषिक्त सेवक आणि सेविका अनेकांच्या लाईफमध्ये प्रकाश आणतात, अंधकार तिथून पळ काढतो. हे तुम्हाला समजणं तेवढंच गरजेचं आहे. हे काम आहे तेलाचं. आणि इथे आपण जेव्हा पुढे जात आहोत तेव्हा तिसरी गोष्ट, 6वी गोष्ट, आणि इट्स फिफ्थ गोष्ट फार इम्पॉर्टंट. ते घर्षण कमी करते किंवा वेदना कमी करते, आणि पवित्र आत्मा तिथे येऊन एक निर्माण करतो. वचन आपण वाचूया, स्तोत्र 133 मधलंच 1 आणि 2. बघा, दुरावे, घर्षण म्हणजे दुरावे कमी करते. कसं? स्तोत्र 133 आणि वचन 1-2 या. पहा, बंधूने ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर उठलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेले. ओके, बस. तेल आम्हाला एकत्र आणतं, म्हणा एकत्र आणतं, फेलोशिप ठेवतं. म्हणजे आमच्यामध्ये दुजाभाव, आमच्यामध्ये तटफुटी, आमच्यामध्ये राग, आमच्यामध्ये मत्सर ह्या प्रमाणातल्या ह्या गोष्टी राहत नाही. तेलाचं काम काय बघा? ते घर्षण कमी करते आणि पवित्र आत्मा तिथे ऐक्य किंवा एकता, युनिटी निर्माण करते. ते कशी? पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे. एक वचन. पहा, बंधूने ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. कोण करते हे काम? युनिटी, टुगेदरनेस, एकत्र आणायचं काम तेलाचं आहे, जे पवित्र आत्म्या थ्रू करून घेतो आमच्यासाठी. आणि देवाची पण इच्छा ती आहे. तेल, इथे तेल एकतेचे प्रतीक आहे. अभिषेक असलेल्या ठिकाणी देवाची कृपा आणि आशीर्वाद सदैव वास करतात. म्हणून तुम्ही अभिषेक आहात, तुम्ही आशीर्वादित आहात, आणि देवाची तुमच्या ठाई आत्म्याचा वर्षाव मोठ्या मनामध्ये चालू आहे. शेवटचा मुद्दा आपण सांगून मग आपण थांबणार आहोत. 6 पॉइंट आहे. 6वा, जैतुनाचे तेल दाबल्यानंतरच मिळते. म्हणा, जैतुनाचे तेल दाबल्यानंतरच मिळते. का बरं? कारण ते येशूचे प्रतीक आहे. असं म्हणतात, जैतून दाबल्याशिवाय तेल बाहेर येत नाही. तसे त्याचप्रमाणे येशूने दुःख व क्रॉस सहन करूनच तारणाचा मार्ग जगाला दाखवला. प्रेज द लॉर्ड. यशाया 53 आणि वचन जे 5 मी नेहमीच वाचतो, तो आपल्या अपराधामुळे जखमा त्याला झालाय किंवा घायल झाला, आणि आपल्या अधर्मामुळे तो शब्द फार डेंजर वाटतो. बघा ना, तिथून वाचा. तो आमच्या, माझ्या संगती वाचा, तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. काय? बस तो शब्द बघा, ठेचला गेला. तिथं तो ठेचला गेला. जैतून ठेचलं जातं तेल येण्यासाठी. ऐकताय का? माझ्याकडे बघा. आणि तेच तेल अभिषेक करण्यासाठी वापरलं जातं, आणि तुम्ही अभिषिक्त होता. ख्रिस्ताने हे आमच्या करता सगळं काही सहन केलं. एक वचन वाचा, मत्तई 26:36 वाचा.
नंतर येशू शिष्याबरोबर गेतशेमाने नावाच्या ठिकाणी आला. कुठे आला? गेतशेमाने. गेतसेमानीचा अर्थ काय? जैतून दाबण्याचे ठिकाण. काय अर्थ होतो जैतून दाबण्याचं ठिकाण? गेतसेमानीचा अर्थ आहे. आणि येशू तिथे स्वतःहून आला. आता मला तिथे स्वतःला द्यायचंय. जेव्हा मी दाबला जाईल, किंवा परत ते वचन 53:5, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. चर्च, आम्ही दुष्कर्मी होतो, आम्ही अपराधी होतो, आणि आमच्या करता तो ठेचला गेला. बरं, एवढंच नव्हे, आम्हाला वेगळं पण केलं आणि अनॉइंट पण केलं आणि मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या त्याचं कार्य करण्यासाठी. मला इथे थांबण्याआधी एक तुम्हाला सांगायचं आहे. तेल जे ओतले गेले तसाच पवित्र आत्मा आमच्या करता ओतला गेला. बोला आमेन ना. दुसरी गोष्ट, उपचार करता वापर झाला. ख्रिस्ताने आम्हाला देखील सगळ्या प्रकारच्या रोगातनं बरं केलं. आम्ही ते तेल वापरलं आणि त्याने प्रकाश आला. तसंच त्याचा आत्मा आमचं मार्गदर्शक आहे. आमच्या पावलांना तो प्रकाश देतो, मार्ग दाखवतो. ते वेगळे झाले, पवित्र केलं. तसेच देव आपल्या प्रजेला पवित्र बनवतो. एवढंच नव्हे, ते मूलवान तेल आहे, आणि ते मूलवान तेल म्हणजे देवाची मूलवान कृपा जामावर झाली आहे. त्याच्यामुळे तुम्ही साधे राहिले नाही. त्याचा तुम्हाला देवाने आता 2 करीन, एक शेवटचं वचन वाचूया थांबण्याअगोदर. 2 करीन 1 अध्याय 21 आणि 22 वचन प्लीज वाचा. सगळे हे वचन ऐका, लक्षपूर्वक पहा. 2 करीन 1, 21, 22. जो आम्हाला अभिषेक करून तुमच्या बरोबर ख्रिस्ताच्या ठाई सुस्थिर करत आहे, तो देव आहे. पुढे, त्याने आम्हाला मुद्रांकित केले व आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिला. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. माझ्या भाषांतरामध्ये म्हटले, जो आम्हाला तुमच्या बरोबर ख्रिस्तामध्ये स्थिर करतो आणि ज्याने आम्हाला अभिषेक केला आहे तो देव आहे. त्यानेच आमच्यावर आपला शिक्का मारला, मुद्रांकित शिक्का मारला, आणि आपल्या आत्म्याचे अग्रदान, किंवा काय म्हटले पुढे, आपल्या आत्म्याचा आमच्या अंतःकरणात विसार दिला, कम्प्लीट देऊन टाकलं. सो आपण साधे नाही अनॉइंट झाले लोक, आपण सिलेक्टेड इलेक्टेड. आम्हाला शिक्का दिला येतो की यू आर अनॉइंटेड पर्सन. आमेन. आणखी शेवटचं वचन 1 योहानातलं 1:2-27. 1 योहान 2:27. आता हे समजून तुम्हाला आणि मला चालायचं आहे नेहमीच आपल्या जीवनामध्ये, हे विसरायचं आहे. तुम्हाविषयी म्हणावयाचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. बस तुमच्या विषयी म्हणायचे तर, आता माझ्या संग सगळेजण वाचूया आपण. तिथे म्हणा आमच्या विषयी, ते वाचा. म्हणा आमच्या विषयी म्हणायचे तर त्याच्याकडून आमचा जो अभिषेक झाला आहे त्याच्यामध्ये आम्ही राहतो. बस आमेन. आम्ही कशामध्ये राहतो? अभिषेकामध्ये. म्हणा मी अभिषेकामध्ये राहतो. म्हणून पुन्हा मला सांगायचंय, तेल म्हणजे सामर्थ्य नाही, ते चिन्ह आहे पवित्र आत्म्याचा. तेल हे एक पदार्थ आहे, ते पवित्र आत्म्याचे, देवाच्या उपस्थितीचे, उपचाराचे, प्रकाशाचे, पवित्र करण्याचे, सामर्थ्याचे प्रतीक आहे. त्यामुळं देवाने अभिषेकासाठी तेलाचीच निवड केली, दुसऱ्या कोणत्या वस्तूची केली नाही. आय होप यू अंडरस्टूड. तुझं लक्ष आहे माझ्याकडे. नंतर तुम्ही यूट्यूबला परत हा मेसेज ऐका, नीट लक्षपूर्वक ऐका. तेल का वापरलं गेलं, तर एवढ्या सगळ्या महत्त्वाच्या बाबी त्याच्यामध्ये दडलेल्या आहे. आणि आज तुम्हाला ख्रिस्त म्हणते, माझ्या मुली, मी तुला वेगळं केलं, म्हणजेच अभिषेक केला, आणि मी तुला तेलाचं अनॉइंटिंग दिलंय. आज बऱ्याचशा चर्चमध्ये मी पाहिलं काल फ्लाय ऑइल अनॉइंटिंग आहे आज. आणि मला आज सकाळी मी जेव्हा अभ्यास करत होतो, मला असं वाटलं अभिषेकाविषयी खूप सखोल आहे. तिकडं न जाता मी म्हटलं थोडं तेलाविषयी माहिती चर्चला देऊया, आणि तेल याचं प्रतीक आहे. आमेन, आमेन. तेल डोक्यात का लावलं जातं? एक जनरल क्वेश्चन. किंवा भाजीत तेल का वापरतात? पाण्यात भाजी होत नाही का?
नाही होत ना? होते ना. मग तेल का वापरतात भाजी? आंटी का वापरतात ते? हां अश्विनीताई हां चव यावी म्हणून. मेरा ते खातं का? घाण्याचं खातं का आपलं कोणतं? आंटी का तेल वापरतात? तेल बरे का वापरतात? मी काय लावलं चवसाठी. मग केरळमध्ये खोबरेच तेल वापरतात. आम्ही खोबरेच तेलामध्ये पण खाल्लं. बरं ते जाऊ द्या. डोक्याला का तेल लावतात असे? केस भोरके दिसतोय म्हणून. सांग ना. म्हणजे मी कमी तेल लावलं याचा मजबूत दिसावे. आणि अंकल आपण तेल कमी लावलं. मी केलं आपण तेल कमी लावलं. ॲक्च्युली येस हे बरोबर. जेव्हा आपण केसांमध्ये तेल लावताना कसं लावतात? कसून लावतो ना मुळापर्यंत, जेणेकरून आमचे केस मजबूत बना. म्हणजे तेल मजबूतीचे प्रतीक आहे. तुम्हाला फक्त अभिषेक नाही केला, तेलाचा केला, कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये मजबूत उभं राहा. अभिषेक गमवला त्या व्यक्तीने आपण म्हणतो, तसं नाहीये. तो गेला अभिषेकापासून दूर, परंतु अभिषेक तसाच मजबूत आहे, खडकासारखा स्ट्रॉंग. इट डोंट मूव्ह एव्हर. म्हणून तुम्ही कोण आहात म्हणा, माझ्यामध्ये अभिषेक आहे. हालेलुया. डोकं हटवून म्हणा, माझ्यामध्ये अभिषेक आहे आणि तोही तेलाचा अभिषेक आहे. आमेन. देव बाप्पा आम्ही प्रार्थना करतो प्रभू तुझ्या वचनाबद्दल तुला धन्यवाद. तुझ्या लोकांशी बोलास देव बाप्पा. आम्ही अभिषिक्त आहोत आणि आमच्या तेलाचा अभिषेक झालेला आहे. एका विशिष्ट कामासाठी आमची नेमणूक ख्रिस्ताने केली आहे. देवा ते कार्य करण्यासाठी मला सहाय्य कर. आमच्या सेवेची गती वाढव दे बापा आणि तुझं गौरव हो दे. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो. Thank you, Jesus. Hallelujah. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.